ओम नमो धियध्या वेद प्रतिपाद्य जय जय सर्वविद्या आत्मरूपा देवा पूजितेषु सकलार्कमती प्रकाशु महेवर्तिहासो अनुष्टुपादि छंदे कवंदे ते पत्रावलंबनमध्ये कैती अजुनी विधींचे धत्साम सूत्र हे पवित्र परित्यागी हे शब्द ज्ञानियांचे राजे योग्यांची माऊली साधकांचे मायबाप संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायामध्ये क्षत्रज्ञाबद्दल विचार करत असताना हे क्षत्र कोणाच्या मालकीचं आहे या संबंधाने अनेक दर्शनकारांचं मत अनेक विद्वानांचं मत प्रस्थापित करून त्यांच्या मताचा खुलासा करून आता आपलं मत मांडणार आहे। प्रस्तुत 2 ओव्यामध्ये ज्ञानोबांनी सांगितलं की आता या क्षेत्राबद्दल या देहाबद्दल या शरीराबद्दल अनेकांचे मत आपण सरळ स्वीकारले, त्यांचे मत अनुभवले, त्यांचं मत पाहिलं आणि अनेक ऋषी मुनींनीही अनुष्टुप छंदामध्ये त्रिष्टुप छंदामध्ये जगनी गायत्री छंदामध्ये इत्यादी ज्या अनेक छंद आहेत त्या छंदामध्ये किंवा ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद या वेदातील आत्मनः आकाश संभूत ततो सो सृजत इत्यादी जी क्षत्र प्रतिपादक वाक्य आहेत या वाक्यांचे तात्पर्य वस्तुतः क्षत्र सांगण्यामध्ये नसून हे क्षत्र ज्याने निर्माण केलं ते ब्रह्म जाणावं हे सांगण्यामध्ये आहे।
पण क्षत्र सत्यत्वाचा अभिमान असलेले लोक इतर मतवाद्यांचा पराभव करण्याच्या उद्देशाने आवेशाने वेदातील काही त्या लहान सहान उल्लेखाचा वाक्यांचा आधार घेऊन अभिमानाने समोरच्या व्यक्तीचं मत खंडन करून स्वपक्षाचं समर्थन करतात. अद्यापही तो प्रकार चालू आहे. अद्यापही वेद हा जो बोलतो, वेद हा जो सर्व ज्ञान आपल्या समोर ठेवतो, बोलण्यातला भाव कळाला, तात्पर्य कळालं तर आपलं परम कल्याण आहे. आणि जर वेदाचं बोलणं नाही कळालं, समजून नाही घेतलं तर आपला मार्ग चुकण्याची शक्यता आहे. वेदाचं बोलणं अनुष्टुप, स्त्रीष्टुप, जगनी, गायत्री वगैरे वगैरे छंदामध्ये, कधी कोडामध्ये, कधी स्फुट भाषेमध्ये, हे सामान्य माणसाला तिच्या बुद्धीला ते विवरण होत नाही, कळत नाही, झेपतच नाही. नेमकं वेदाचं बोलणं कशा करता आहे. आमच्या तुकोबाईने सांगितलं, वेद अनंत बोलिला. अर्थ इतुकाची सालीला विठोबाशी शरण जावे निधनिष्ठा नाम घ्यावे. वेदाचं बोलणं अनंत जरी असलं, तात्पर्य काय, विठोबाशी शरण जावे आणि निधनिष्ठा नाम घ्यावे. शरणागती आणि दीक्षा, नामचिंतन साधन. आणि ज्याचं नामचिंतन करायचंय त्याची शरणागती. अनुग्रह शरणागती वाचून साधन आपल्या उपयोगी पडत नाही, म्हणून शरणागती पाहिजे. नामचिंतन करणारा जर शरणागत असेल तर विशेष लाभ, विशेष लाभ. आणि शरणागत नसेल तर सामान्य लाभ. आता नामचिंतन केलंय आणि वस्तू सामर्थ्याने बघितलं तर पुण्य मिळणारच आहे, यात काही पर्याय नाही, काही विपर्यास नाही किंवा प्रतिबंध नाही, काही अडचणच नाही. पण अनुग्रही असेल, अनुग्रही बोलण्याचा भाव, शरणागत असेल आणि नामचिंतन करतोय, विशेष लाभ, विशेष लाभ. बोलण्याचा भाव, गळ्यामध्ये माळ घालणं, विठ्ठलाच्या नावाने विठ्ठलाची शरणागती करणं, विठ्ठल परम आराध्य दैवत समजून त्यांचंच राहणं, निष्ठावंत, निष्ठेने व्रत चालवावं, एकाचीच पूजा करावी, एकाचंच गुणगान करावं, एकाचंच राहावं. एकनिष्ठता, अनन्यता. आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास. तो हा देवाचाही देव, काय कळी काळाचा देव. किंवा धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो. तरीच जन्म यावे, दास विठोबाचे. विठ्ठलाची शरणागती, पांडुरंगाची शरणागती, भगवंताची शरणागती. शरणागती वाचून साधन एवढं समर्थ होत नाही. आजही पहा, एखादा नाममंत्र आपण जपत असताना तो नाममंत्र एवढा प्रभावी होत नाही जेवढा प्रभावी गुरुच्या मुखातून आलेला नाममंत्र, दीक्षा मंत्र. एखाद्या देवाचं नाव जरी असेल पण गुरुच्या मुखातून अनुग्रहित जर ते असेल तर सामर्थ्य असते, शक्ती असते. गुरुच्या मुखातून जोही मंत्र बाहेर पडत
जे शब्द बाहेर पडतील ते शब्द नाही, एक शक्ती असते. भाव एवढाच आहे की अनुग्रहित म्हणजे भगवंताची शरणागती. याचाच अर्थ आपण आपल्या गळ्यामध्ये तुळशीची माळ पांडुरंगाच्या नावाने त्यांच्या सेवेकरता गळ्यामध्ये घालून अखंड त्यांचंच राहून त्यांच्या नामाचा जयघोष करावा. सांगण्याचा भाव वेद अनंत बोलिला, अर्थ इतुकाची साधिला, विठोबाशी शरण जावे, निजनिष्ठा नाम घ्यावे. या ओळीमध्ये मौली म्हणतात या क्षत्राबद्दल अनेकांची मत आहेत, पण ते मत तात्पर्य जाणून नाही, आवेशाने समोरच्याचं एखाद्या समोरच्या सर्व विद्वानाचं त्याच्या पक्षाचं मत खंडन करून स्वपक्षाचं प्रस्थापन करण्याकरता, स्वपक्ष मांडण्याकरता, आपल्या पक्षाचं समर्थन करण्याकरता, माझंच बरोबर आहे ते सांगण्याकरता आग्रह बुद्धीने केलेला अनुवाद, केलेली चर्चा, मांडलेलं मत आणि त्यांचं हे मत मांडणं, चर्चा करणं, एकमेकाचं आवेशाने मत खंडन करणं चालूच आहे अद्यापही. आणि म्हणून तात्पर्य न जाणता तात्पर्य कळावं, हेतू कळावा, बोलण्याचा भाव कळावा, यांना काय बोलायचं, यांना काय सांगायचंय, यांच्या बोलण्याचं तात्पर्य काय आहे. तर वेद चार अंगाने चार विभागाने अनेक विषयाचं प्रतिपादन करतो. ऋग्वेदामध्ये, यजुर्वेदामध्ये, सामवेदामध्ये, अथर्ववेदामध्ये विषय भिन्न भिन्न असतात. काही वाक्य क्षत्रज्ञाबद्दल, काही वाक्य क्षत्राबद्दल जरी उच्चारलेली असली, सांगितलेली असली तरीही त्या वाक्याचा, त्या शब्दाचा तात्पर्य अर्थ हाच आहे की तुम्ही ब्रह्माला जाणून घ्या. आता तो ब्रह्म जिज्ञासा, तुम्ही ब्रह्मस्वरूपाला जाणा. ब्रह्मस्वरूपाला जाणल्या वाचून तुमच्या जीवनाची कृतर्थता नाही, तुमचं जीवन सुखप्रद होणार नाही. मानवी जन्माची सांगता, परिपूर्णता ब्रह्मस्वरूपाला जाणणं, भगवंताला अर्थ आत्मस्वरूपाला, ब्रह्मस्वरूपाला जाणणं. नाथांच्या प्रमाणात बोलायचं म्हणलं, शुक याज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी, हरीसी जाणुनी हरीच झाले. शुक याज्ञवल्क्य मुनी, शुक याज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी, हरीसी जाणून हरीच झाले. देवाला जाणायचंय. देव म्हणजेच, देव शब्दाचा अर्थ तात्पर्य काय? ब्रह्म. ब्रह्म, ब्रह्माला जाणल्या वाचून, ब्रह्माला समजून घेतल्या वाचून, ब्रह्माचा अनुभव घेतल्या वाचून आपलं जीवन परिपूर्ण होणार नाही. परिपूर्णता नाही, पूर्ण विराम नाही, विश्रांती नाही. जोपर्यंत आपली ब्रह्माशी एक रूपता होत नाही तोपर्यंत भटकंती अनेक योनीमध्ये, अनेक जीवाच्या रूपाने सुखदुःखाचा व्यवहार आपल्याशी घडणारच आहे. मग हा व्यवहार अनादी काळापासून जो आपल्या पाठीमागे लागलेला आहे, या अनादी मालिकेतून या अनंत सुखदुःख भोगलेली आहे, ही जी भटकंती आहे, ही येरदार आहे,
ही इरदार या देहाला येऊन या क्षेत्रामध्ये राहून ही इरदार संपवायची आहे. येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना इरदारे चिरापरे. आपलं जाणं येणं संपलं पाहिजे. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती झाली पाहिजे. परम आनंद हे आपलं स्वरूपच आहे याचा अनुभव आला पाहिजे. ब्रह्माला जाणलं पाहिजे. उद्देश काय की ब्रह्मस्वरूपाचा अनुभव हा आला पाहिजे. बर, शंका अशी, आपल्याला ब्रह्मस्वरूपाचा अनुभव नाही का? नाही का? आहे, सामान्य रूपात आहे. सामान्य ज्ञान सामान्य अनुभव हा अज्ञानाला पुष्ट करतो, अज्ञान वाढवतो. सामान्य ज्ञान जरी असलं तरी अज्ञान वाढवणारच. सामान्य अनुभव अज्ञानाला पुष्ट करणारच. मग काय पाहिजे? विशेष. संसारातही काहीतरी विशेष केल्याशिवाय माणूस चमकतो का? चमकतो का म्हणजे प्रकाश पडत नाही. चमकणं याचा अर्थ तात्पर्य काय? त्याची प्रसिद्धी. तो संपन्न बनतो, सुखी होतो, काहीतरी विशेष केल्याशिवाय. संसारातही विशेष करावं लागतं. हा परमार्थ आहे. ब्रह्मस्वरूपाचा अनुभव विशेष आला पाहिजे माणसाला. विशेष अनुभव. तर ज्ञानोबराय बोलतात, आतापर्यंत आपण जीववादी, प्रकृतीवादी, संकल्पवादी, स्वभाववादी, काळवादी अनेकांची मत आहेत. हो, सगळ्या मतांचा एकच तात्पर्य अर्थ आहे. ते आपल्या आपल्या असणाऱ्या आवेशाने वेदाच्या काही वाक्याचा आधार घेऊन जे बोलतात ते बोलणं वेदाच्या आधारा वाचून नाही. म्हणून ते आपल्याला काहीच पटतं, योग्य वाटतं, पण योग्य नसतं. बोलतात वेदाधारेच, बोलतात वेदामधलंच आणि बरोबर वाटतं. पण त्यांच्या बोलण्यातला भाव, तात्पर्य, स्वमताची प्रस्थापना, स्वपक्ष मांडण्याकरता दुसऱ्याचं मत खंडन करणं आणि माझंच खरं आहे हा आग्रह धरून चर्चा करणं, समर्थन करणं. मौली म्हणतात त्यांचं अजूनही चाललेलंच आहे. त्याच्या पुढच्या ओळीत मौली बोलतात, वेदीचे बृहत सामसूत्र जे देखणेपणे पवित्र परी तयाही हे क्षेत्र नेनवीची. आता या ओळीवर परमपूज्य गुरुवर्य ब्रह्मीभूत हरिभक्त परायण ब्रह्मलीन शंकर महाराज खंडारकर यांनी या ओळीचा असणारा थोडा खुलासा चांगला केला. चांगला म्हणजे ज्यांना वेदाचं असं थोडं ज्ञान आहे. आता आपण सामान्य माणसं आपला ऐकास पोहोचत नाही. बरं, अधिकार पोहोचत नाही म्हणजे असं या काळात तरी शक्य नाही. त्यांच्या जीवनात त्यांनी वारकऱ्यांकरता दश उपनिषद विवरण करून सांगितले. वारकऱ्यांना उपनिषद सर्व उपनिषद अर्थासह समजावून सांगितले, तात्पर्य सांगितलं. तो काळ काय आगळा वेगळा होता. त्या काळातले जे साधक, जी मंडळी होती, जी अभ्यासू होती, चिकित्सक होती, अभ्यास करायचे, चिकित्सा करायचे आणि नंतर निरूपण करायचे. त्यांचं ज्ञान प्रगल्भ होतं. त्यांनी या ओळीवर काही
खुलासा केलेला आहे, आपण पाहूया. वेदीचे बृहत्साम सूत्र जे देखणेपणे पवित्र. बृहत्साम आणि सूत्र हे दोन शब्द आहेत, दोन वाक्य. हे खुलासा केला काय? वर बघितलं ते पवित्र आहे, पवित्र आहे. परी तयाही एक क्षेत्र नेनवीची. ब्रह्मसूत्राला बृहत्सामाला या दोघांनाही त्यांचं पावित्र्य आम्ही सांभाळतो, मानतो, पण त्यांनाही या क्षेत्राबद्दल पूर्ण माहिती नाही. सामान्य अर्थ त्यांनाही कळलंच नाही कळलं. आपण म्हणतो ना, वेदासी काही कळलेची नाही, शेष शिनला झाल्या द्विसहस्र जीवा जीवा. देव विटेवरी काहो उभा उभा. देव विटेवर उभा का वर आहे? का आहे आपण म्हणायला लागलो, पण ते वेदाला कळलं नाही. तो शिनला बिचारा, 1000 मुखाचा शेष शिनला, सांगता नाही आलं की विटेवर देव उभा का आहे, का बसला नाही. बर, उभं राहायचं कारण काय? उभं कुणी केलं, का केलं? बरं, देवाला काम नाही का दुसरं? उभं का राहावं? हा विचार आहे का नाही? सोपं उत्तर आहे. संतांनी आपल्याला सरळ उत्तर दिलेलं आहे. आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा लिंग कुंडलिक. कुंडलिक लिंग, कुंडलिक लिंग. लिंग या शब्दाचा अर्थ भगवान शंकर, महादेव. कुंडलिक महाराज हे महादेवाचे अवतार आहे. भगवान शंकरांनीच कुंडलिकाचा अवतार घेतला आणि महादेव आहेत म्हणून तर भगवंताला यावं लागलं. अन्य कोणाकरता असं भगवान महाविष्णू पांडुरंग रूपाने तिथे येऊ शकत नाहीत आणि जरी आले तरी राहू शकत नाहीत. भक्त पुंडलिक हे जरी आपल्याला असं प्रकृतीने स्थूल देहाने सामान्य व्यक्ती वाटले तरीही ते भगवान शंकराचे अवतार आहे. कशावरून? पहिल्या वाक्यावरून, संत वाक्यावरून. आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागालिंग कुंडलिक. या वाक्यामध्ये चंद्रभागा वेगळी, भीमा वेगळी. भीमा वेगळी. भीमा कुठपर्यंत? नवा पूल आहे बांधलेला, नव्या पुलाच्या पलीकडं, बंधाऱ्याच्या पलीकडं भीमा भीमा, आणि बंधाऱ्याच्या अलीकडं जी सुरू होते ती चंद्रभागा. चंद्रभागा लिंग पुंडलिक. महादेवा करता भगवान महाविष्णू, भगवान श्रीकृष्ण गोकुळाहून आले. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळीहुनी धावा येतात. भगवान श्रीकृष्णाचं अवतार कार्य द्वापार युगाची सांगता झाल्यानंतर भगवान परमात्मा निष्कामाला गेले असं भागवतामध्ये वर्णन आहे. भगवान श्रीकृष्ण उद्धवाला ज्ञानाचं प्रबोधन करून, ज्ञानाचा उपदेश करून निष्कामाला गेले. अवतार कार्य संपवलं, सांगता झाली युगाचीही आणि अवताराचीही, असं वर्णन आहे. परंतु संत मंडळी म्हणतात नाही, भगवंताला जाणं नाही आणि येणं नाही. गोकुळातून जे निघाले आणि पंढरपूरला आले, कोणाकरता आले? पुंडलिका करता आले. काही लोकांनी मत मांडलं, भागवतामध्ये मत मांडलं की रुक्मिणी करता आले, रुक्मिणीचा शोध घेण्याकरता आले, तिचा राग घालवण्याकरता आले. बरोबर आहे.
परंतु संत मंडळी म्हणतात रुक्मिणी करता नाही. कोणा करता रे? पुंडलिका करता रे, पुंडलिका करता. तया पुंडलिके केला उपकार फेडावया भार पृथ्वीचा. पृथ्वीचं वज कमी करण्याकरता पुंडलिकाने परब्रह्म स्वरूप भगवान श्रीकृष्ण पंढरपूरला विराजमान केले. याचा अर्थ पुंडलिक महाराज सामान्य नाहीत, भगवान शंकराचे अवतार आहेत, साक्षात भगवान शंकरच आहेत. त्यांच्या करताच भगवंताला उभं राहावं लागलं, अन्यथा काय उभं राहतं? कारण सगळा विश्वाचा व्यवहार, ज्ञानाचं देणं घेणं सगळं या दोघांमध्येच आहे. बघा तुम्ही, आदिनाथ कोण? भगवान शंकर. त्यांचा शिष्य कोण? मच्छिंद्रनाथ. ते कोण? महाविष्णू. बरोबर आहे. जर महाविष्णू मच्छिंद्र असतील, त्यांचे शिष्य कोण? गोरक्ष. गोरक्ष कोण आहे? ते भगवान शंकर आहेत. जर गोरक्ष हे भगवान शंकर असतील, शिष्य कोण यांचा? गहिनीनाथ. ते कोण आहेत? हे विष्णूचा अवतार आहे. गहिनीनाथ हे विष्णूचा अवतार. जर गहिनीनाथ विष्णूचा अवतार असतील तर निवृत्तीनाथ शंकराचे अवतार. जर निवृत्तीनाथ शंकर असतील तर माऊली कोण आहेत? महाविष्णूचा अवतार. ही जी परंपरा आहे दोघातच चाललेली, दोघातच चाललेली. तिसरा माणूसच नाही. एवढं मोठं गीतेचं तत्वज्ञान जरी सांगायचं म्हणलं तर दोघातच फक्त असं म्होरक्या निमित्त कोणतरी पाहिजे, म्हणून अर्जुनाला असं उभा केलं. उभे केलं आणि त्याच्या अंतःकरणामध्ये मोहाला टाकलं. नसलेला मोह घातला. त्या युद्धाच्या अगोदर युद्धाचे प्रसंग अनेक आले होते अर्जुनाच्या समोर. त्यावेळेला कौरवाबद्दल त्याच्या मनामध्ये मोह आला नाही, पण या वेळेला मात्र मोह आला. आला कशाला? भगवंताने टाकला त्याच्या अंतःकरणामध्ये. कारण मोह झाल्याशिवाय हा असणार विनंती करणार नाही, अज्ञानी होणार नाही. आणि याचं अज्ञान घालवण्याकरता हा भक्त आहे, शरणागत आहे, माझा सखा आहे, म्हणून त्याला ज्ञान सांगण्याशिवाय पर्याय नाही. निमित्त त्याला समोर केलं आणि ज्ञानाचं असणारं कांड, ज्ञानकांड गीता ती प्रगट केली. गीता सांगितली कोणाला? कोणाला सांगितली? अर्जुनाला. बरं, अर्जुनाला सांगितली हे निमित्त आहे. ती गीता वर बसलेले भगवान शंकर, ध्वस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरो, सारथी शारंग धरो अर्जुनीशी. भगवान परमात्मा शंकरच मूर्तिमंत हनुमंतरायाच्या रूपाने वर विराजमान त्यांच्या समोर प्रगट केली गीता. सर्व ज्ञान सांगितलं कोणाला? शंकरालाच. फक्त निमित्त समोर याला केलं अर्जुनाला. सगळा व्यवहार दोघातच आहे, भगवान शंकर आणि भगवान विष्णू. भगवान शंकर आणि भगवान विष्णू. पार्वती माता भगवान महाविष्णू, लक्ष्मी माता भगवान शंकर. दोघांच्या असर पत्न्या. बघा तुम्ही, लक्ष्मी कोण आहे? तर महादेव आहे. पार्वती कोण आहे? पार्वती कोण आहे? तर महाविष्णू. पार्वती महाविष्णू, लक्ष्मी महादेव. नंदी महाराज बघितले तर महाविष्णू, नंदी महाराज महाविष्णू. तर गरुडदेव महादेव. गरुड देवाचा अवतार महादेवाचा आहे, मुद्दाम घेतलेला आहे. गणपती बाप्पा महाविष्णू. तर हनुमंतराया भगवान शंकर. सगळा व्यवहार दोघातच, दोघच आहेत. कुठे बी दोघच आनंद नेतात. भाव काय सांगायचं आपल्याला की हे सगळं वर्णन जे आहे
माऊलींनी जे प्रगट केलं तेही असं कोणासमोर, त्यांचे श्रीगुरु निवृत्तीनाथ महाराज ज्ञानेश्वरी सुद्धा गीता रूपाने जेव्हा प्रगट झाली तेव्हाही शंकर होतेच, आणि तीच गीता अलंकार रूपाने विशेष काव्यामध्ये, सामान्य भाषेमध्ये, मायबोली भाषेमध्ये, मराठी भाषेमध्ये जेव्हा ते संस्कृतातलं ज्ञान मराठीमध्ये आलं, संस्कृतातलं ज्ञान प्राकृत झालं. मग प्राकृत ही वाणी आम्ही कमी समजतो, संस्कृत वाणी श्रेष्ठ मानतो. ठीक आहे, तुम्ही श्रेष्ठ मानली, पण अर्थामध्ये काय बदल आहे? शब्दाने परिणाम होतो का अर्थाने परिणाम होतो? जे समस्त जो व्यवहार होतो त्या अर्थाने व्यवहार होतो का शब्दाने होतो? व्यवहार घडण्याकरता अर्थाची गरज आहे का शब्दाची गरज आहे? आता कधी कधी आपल्या समोर एखादा असं पाश्चात्य माणूस भड 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 बोलायला लागला त्याच्या भाषेमध्ये, त्याची कोणती भाषा असेल, इंग्रजी असेल, कुठली असेल, ज्या भाषेचं आपल्याला असं ज्ञान नाही, कळत नाही, अर्थ कळत नाही, बोध होत नाही, मग त्या माणसाने 1 घंटाभर भाषण केलं, समजावून सांगितलं, भाषण केलं, शब्द ऐकायला मिळाले, कानाने शब्द ऐकले, पण बोध झाला का? कळलं का? तू किती बोलला? 1 घंटाभर बोलला, पण काय कळलं नाही. बदल जे सांगितलं त्याप्रमाणे आचार घडला का? समजत नाही ना, तर आचार कसा घडणार आहे, व्यवहार कसा घडणार आहे? याचा अर्थ शब्दापेक्षा अर्थाला किंमत आहे, अर्थाला किंमत आहे, अर्थ महत्वाचा आहे, समजणं महत्वाचं आहे. मग वाणी कोणती का असा, इंग्रजी असो, हिंदी असो, कन्नडी असो, तेलुगू असो, अनंत भाषा आहे, भाषा कोणतीही असो, त्या भाषेचा तात्पर्य म्हणजे अर्थ कळाला पाहिजे. अर्थाचा स्वीकार, अर्थ आपण घेतो का शब्द घेतो? अर्थ घेतो. आता मी जी बोलायला लागलोय ही तुम्ही जी ऐकताना तुम्ही अर्थ घेताना मला कळतंय, म्हणजे अर्थ कळायला लागला. सांगायचा मुद्दा की संस्कृत वाणी ही जरी मोठी असली, समर्थ असली, श्रेष्ठ असली, देवाची असली, तरी आमचे नाथ महाराज म्हणतात संस्कृत वाणी देवी केली. प्राकृत काय चोराकडून आली? अहो प्राकृत काय आणि संस्कृत काय? ज्या भाषेमध्ये भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन आहे, ब्रह्माचा खुलासा आहे, अहो अर्थाला किंमत आहे, म्हणून प्राकृतामध्ये हे अत्यंत मोठं ज्ञान आलं. प्राकृतामध्ये संस्कृत गीता, गीतेचे श्लोक अत्यंत पवित्र, सर्वांना मान्य आहेत, पण त्या पवित्र श्लोकाला सोनं अगोदरच कसं आहे, सुंदर आहे, श्रेष्ठ आहे, पण त्या सोन्याचे जर अलंकार झाले तर असं सोनं लगड रूपामध्ये, स्थूल रूपामध्ये, त्याला काय किंमत आहे? किंमत म्हणण्यापेक्षा त्याला काय शोभा आहे, काय सौंदर्य आहे? चांगलं वाटतंय. सोन्याचं घनरूप तुकडा घेतला, तुकडा, त्याला आकार नाही, स्थूल रूपामध्ये, तो तुकडा हातावर ठेवला, शोभा देणार आहे, व्यवहारामध्ये येणार आहे, स्थूल आहे, सोन आहे, पण त्या स्थूल सोन्याचा आपल्याला उपयोग काय, फायदा काय? व्यवहारामध्ये येऊ शकत नाही. बरं, सौंदर्य तर नाही, आनंद मिळत नाही, सुख मिळत नाही, पण ते सोनं जर अंगठी केली तर, नागमुदी कंकण अनेक असं अलंकार केले तर, त्याच घनरूप सोन्याचा जर दागिना केला तर, आज दागिन्याला आनंद आहे का सोन्याला आनंद आहे? विचारा बायांना.
बायांना दागिनाच पाहिजे. दागिना म्हणजे अलंकार. अलंकार त्यांना सोनं नाही पाहिजे. बरं सोनं घालता बी येत नाही, बरं घातलं तर वपत बी नाही. बघ तुकडे तुकडे केले कशाचे? सोन्याचे. आणि गळ्यामध्ये घातले, वपणार आहे ते? वपणार बी नाही. वपण्याकरता अलंकारच पाहिजे. तसं या गीतेला अलंकार म्हणजे ज्ञानेश्वरी. आणि ती ज्ञानेश्वरी सुद्धा सांगत असताना हे दोघच आहेत. आपला मुद्दा इथे हे दोघच आहेत. गीता सांगत असताना दोघच, निमित्ताला अर्जुन आणि ज्ञानेश्वरी. त्या गीतेचं अलंकार रूपाने मराठी भाषेत जे विवरण करायचंय, अर्थ सांगायचा, मांडणी करायची त्या ज्ञानाची, तेव्हा हे दोघच, निवृत्तीनाथ आणि ज्ञानोबा, सगळं ज्ञान निरूपण दोघातच. काय त्यांचं असेल ते असो. आता इकडे बघा तुम्ही, जर आपण व्यासाकडे आलं तर व्यास महाराज कोण? महाविष्णू. व्यास महाराज महाविष्णू. तर त्यांचा शिष्य शुकदेव कोण? शुकाचार्य कोण? भगवान शंकर. व्यास महाविष्णू तर शुकदेव भगवान शंकर. तिथंही जे व्यासाने पूर्ण ज्ञान व्यासांना दिलं, समोर कोण आहे? शुकदेव आहेत ना. सगळा महाभारत लोकांमध्ये आहे. आपल्याला इथं परमपूज्य खंडाकरांनी जो असं या ओळीचा असं खुलासा केला. त्यांनी सांगितलं बृहत्साम आणि सूत्र हे एक वाक्य नाही, हे दोन वाक्य आहेत. बरं, सांगायचा मुद्दा काय? ब्रह्मसूत्र जरी असलं तरी त्या ब्रह्मसूत्रामध्ये ते पवित्र आहे, पावन आहे, पण तरीही त्या ब्रह्मसूत्रातून अजूनही या क्षेत्राबद्दल एवढी परिपूर्णता त्यांनाही ते कळलेलंच नाही. बृहत्साम आणि सूत्र अशी वेगवेगळी दोन पद आहेत. कारण गीतेतच बृहत्साम तथा सामनाम असं असं वर्णन आहे. त्या गरुडदेवाचं वर्णन करताना तो गरुडदेव असं चालताना सामवेदाचं गायन करतो पण आहे, सामवेदाचं असे श्लोक आहेत गीतेमध्ये. 10व्या अध्यायामध्ये 15वा श्लोक येतो, बृहत्साम तथा सामनाम वगैरे मुळामध्ये पहा. या श्लोकामध्ये स्वतंत्र बृहत्साम शब्द आलेला आहे व प्रस्तुत श्लोकामध्ये ब्रह्मसूत्रादी पदे. ब्रह्मसूत्र, आता तो ब्रह्मजिज्ञासा, आता तो धर्मजिज्ञासा. अहो त्या ब्रह्मसूत्रावरच भामती प्रकाशन, बरोबर महाराज, अत्यंत मोठा ग्रंथ भामती. असा पुढं होणार नाही आणि पाठीमागं झाला नाही आत्ताच्या काळामध्ये. बरं का, विस्तृत अर्थ, फक्त जरा भाषा कठीण आहे, पण मुद्दाम वाचन करायला पाहिजे. दोन भाग आहेत, एक भाग आणि दोन भाग. परमपूज्य गुरुवर्य वेद संपन्न हरिभक्त परायण कस्तुरी महाराज शास्त्री यांनी भामती प्रकाशन नावाचा ग्रंथ प्रकाशित केला. आणि विशेष तो प्रकाशन करताना वडवणीकरांचं सह्य आहे. वडवणीकरांचं सह्य. जेव्हा प्रकाशन झालं या ग्रंथाचं तेव्हा मोठे मोठे विद्वान आले होते का नाही? इतके विद्वान की फार जंगलामध्ये, हिमालयामधले, ज्यांना असणारं जर बोलायचं म्हणलं तर 2 मिनिटं 5 मिनिटं त्यांना वृत्तीवर यावं लागायचं. तर 5 मिनिटं बोलले की पुन्हा वृत्ती गायब, पुन्हा समाधी लागायची. असे महात्मे बोलता बोलता समाधी लागायची, बोलता बोलता. ते एक महात्मा असं आणला होता हिमालयामधला प्रकाशनाकरता. तेव्हा जो बोलायला लागला तर त्याच्या मुखातले वाक्य
तो महात्मा म्हणला आज तुम्हाला अमृत अनुभव कळतोय केवळ फक्त गुरुजीमुळं. गुरुजी कोण? परमपूज्य रंगनाथ महाराज गुरुजी. फार मोठा उपकार. नाहीतर माऊलीचा अनुभव शब्दामध्ये आणणं कठीणच, पराकुटीचे कठीण, शक्यच नाही. ते म्हणले आम्ही एवढे विद्वान वे संपन्न, आम्हाला कळलं नाही, आम्हाला कळत नाही. आणि तुम्ही वारकरी माणसं तुम्हाला कळतंय केवळ गुरुजी. आणि खरे बरं का आज आपल्याला ज्ञान होते साखरे महाराजांनी गुरुजी त्यांची कृपा आहे म्हणूनच. नाहीतर आपल्याही बुद्धीला हे आकलन झालं नसतं. त्यांची कृपा, त्यांची कृपा मानलीच पाहिजे महाराज. आपण काल बोलून गेलो काल बरोबर, उपकार विसरायचा नाही. आणि सगळ्यात मोठा उपकार संतांचा आहे. केले उपकार सांगू काय, बाप न करी काय त्यांचे उपकार आहेत, काय सांगू आता. संतांचे उपकार मग निरंतर जागे, काय द्यावे त्यासी भाई उत्तर ठेवीत हा पायी, त्यांच्या उपकारातून उत्तीर्णता नाही. तर भाव असा की कस्तुरी शास्त्री गुरुजींनी असणारं या ब्रह्मसूत्रावर सुंदर विवरण केलंय. तरी बघा बघा म्हणल्यावर असणारं फार अवघड आहे. आणि जरी बघितलं तर मोठे मोठे विद्वान लोक असं डोकं खाली होतात, नेमकं का असेल बाबा. मोठे मोठे ना खरंच ना वस्तुस्थिती त्या ग्रंथाला कोणी हातही लावत नाही. आणि म्हणून पुन्हा प्रकाशन झालं बी नाही डबल. हो भामती प्रकाशन. अहो काय ग्रंथ म्हणतात सुंदर. आता तू धर्म जिज्ञासा, पहिल्यांदा काय धर्म जिज्ञासा, पहिल्या खंडात धर्म जिज्ञासा. धर्म म्हणजे काय, धर्माचं काय स्वरूप आहे. बरं धर्माबद्दलची जी असं एक वाक्यता आहे, धर्माला असं टाळता येत नाही. धर्माला टाळून मोक्ष नाहीच. मोक्षाची पहिली पायरी धर्म आहे. पुरुषार्थाचं वर्णन करताना शास्त्र आणि धर्म हा पुरुषार्थ पहिला मानलाय. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. अहो काम आणि अर्थ हे धर्माला आणि मोक्षाला सहकार्य करण्याकरता आहे. त्यांचं फक्त काम काय, सहकार्य करणं, बाकी काही काम नाही अर्थाचं आणि कामाचं. मात्र धर्म 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 आचरण केल्याशिवाय मोक्षाचा अनुभव नाही. आणि मोक्षापर्यंत जाण्याकरता हे धर्माची गरज आहे. धर्म ही पहिली पाहिजे. मग धर्माबद्दल बोलताना धर्म, सामान्य धर्म, विशेष धर्म, परधर्म, परम धर्म. पुन्हा त्या सामान्य धर्मामध्ये सदाचार धर्म, सत्य धर्म, अहिंसा धर्म, दया धर्म. दया धर्मच आहे, सत्य धर्मच आहे, अहिंसा धर्मच आहे, सदाचार धर्मच आहे. सदाचार सामान्य धर्म आहे. सदाचार सर्वांकरता. त्यांनी सांगितलं की गंगा म्हणजे काय, ज्ञान. गंगा म्हणजे ज्ञान. आणि गंगा म्हणजे ही मंदाकिनी काशीची भगवान शंकराचं स्वरूप गंगा, जी भगवान शंकराच्या माथ्यावर आहे. त्यांची पत्नी आहे, अर्धांगिनी आहे किंवा शंकर स्वरूप आहे. आणि शंकर कोण आहे तर ज्ञान आहे. ज्ञान भगवान शंकर म्हणजे ज्ञान, गंगा म्हणजे ज्ञान. गंगा म्हणजे ज्ञान. आणि यमुना म्हणजे यमुना ही गोकुळामध्ये वास करते. मग गोकुळामध्ये कोण येतं, भक्त मंडळी. गोपाळ काय, गोपी काय, सर्व भक्त मंडळी. यमुना कोण आहे, भक्ती. गंगा ज्ञान, यमुना भक्ती. आणि गुप्त रूपाने ती प्रयाग माधवला वास करते, प्रगट रूपाने नाही. तिला स्थूल आकार नाही, स्थूल आकार नाही,
तिचं नाव विचार. विचार 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 म्हणजे सरस्वती. भक्ती, ज्ञान आणि त्याचा आचार विचार म्हणजे गंगा, यमुना, सरस्वती जेव्हा एकत्र येतात, संगम होतो, तेव्हाच तीर्थ स्वरूपता येते. तो संगम. भक्ती झाली पाहिजे आणि अज्ञानाची भक्ती नको, ज्ञानही असलं पाहिजे. ज्ञान आणि भक्ती निस्ती चालत नाही. ज्ञान आणि भक्तीचा आचार आणि विचार दोन्हीची गरज आहे. म्हणजे आचार विचार म्हणजे सरस्वती, भक्ती म्हणजे असतं यमुना आणि ज्ञान म्हणजे असतं गंगा. त्रिवेणी संगम, तीर्थ स्वरूपता सांगायचा भाव. मग हे धर्माचे प्रकार आहेत. धर्माशिवाय असणारं माणसाचं जीवन सफल होत नाही. आता तो धर्म जिज्ञासा हा मुद्दा म्हणतो. धर्माबद्दलची व्याख्या फार मोठी आणि सुका करता धर्मच आहे. अगाजीवीचा धर्म उडूपला तरी सुखाचा थाळा मोडला, जैसा दीपा सवे हरविला प्रकाश आहे. अहो तिथं सांगितलं की एखाद्या गोष्टीमध्ये गुण भरपूर आहेत. आता त्यांनी सांगितलं लहान मुलाचं उदाहरण दिलं मौलीने. लहान बाळाला, अगदी 2 महिन्याच्या मुलाला समोर एखादी रंभा अप्सरा समोर ठेवली. आता रंभा असू द्या, आता अप्सरा असू द्या, त्या मुलाकरता काय कामाची, काय उपयोगाची? त्याची आई क्रूप जरी असली, काळी जरी असली, तरी त्या मुलाकरता तीच आई योग्य आहे. कोणती? रंभा नाही आणि अप्सरा नाही. काय फायद्याची? किंवा आता पाणी आणि तूप किती अंतर आहे बरं? पाणी केवढ्या भाव आहे? धरला आपण 20 रुपये लिटर. तूप केवढ्या? लिटर केवढ्या? 800 रुपये, 900 रुपये. अंतर आहे. तुपामध्ये गुण जास्त आहे म्हणून पाण्यात ते मासे काढले आणि तुपात टाकले. जमते का? पाण्यामधले मासे काढले, तुपात टाकले. अरे हा बेट्यानो, तुपामध्ये तुपले महाग आहे, सुखाने राहा. मासे म्हणते तुमचं महाग तूप तुमच्याकडे ठेवा, आम्हाला पाणीच द्या. आम्ही पाण्याशिवाय जगू शकत नाही. त्याचा स्वधर्म हा आपला अनन्य भाव आहे. आम्ही धर्माशिवाय जगू शकत नाही. सुख पाहिजे, धर्माचं आचरण. धर्म हा अविभाज्य अंग आहे. आणि आता धर्म लोपायला लागलाय. जरी लोपायला असला तरी एक दिवस या धर्माचा सूर्य उगवणार आहे. कारण धर्माला त्या ठिकाणी स्थिरता, संरक्षण, आधार देण्याकरता संत स्वतः भगवान परमात्मा खंबीर आहे. ज्या वेळेला धर्म लोकतो, अधर्माचा असर अंकुर फुटतो, अधर्म मासतो, तेव्हा असं संत मंडळी आणि भगवान परमात्मा प्रगट होऊन त्या अधर्माचा नाश करतात आणि धर्माची स्थापना करतात. कशा करता? धर्म मुख्यच आहे, धर्म पायाच आहे. धर्माशिवाय मोक्ष नाही, धर्माशिवाय सुख नाही. धर्माबद्दल कितीही बोलता येईल, कारण पायाच आहे तो. तर सांगायचा मुद्दा की ब्रह्मसूत्र याच्यामध्ये धर्म जिज्ञासा, आता तो धर्म जिज्ञासा आणि आता तो ब्रह्म जिज्ञासा. म्हणजे या बृहत साम आणि सूत्र हे 2 वेगवेगळी असं शब्द आहेत. पदी. तर प्रस्तुत श्लोकामध्ये ब्रह्मसूत्र पदे असा स्वतंत्र ब्रह्मसूत्र शब्द आला आहे. ज्ञानेश्वरीमध्ये हे द्विजासीच ब्रह्मसूत्र अशी एक ओवी आहे. तो न पडो का ब्रह्मसूत्र अशी एक ओवी आहे. या 2 ओवीमध्ये ब्रह्मसूत्र हा शब्द बृहत साम या शब्दाला सोडून स्वतंत्रपणाने आला आहे. यावरून
ब्रज साम सूत्र हे एक पद नसून हे दोन अक्षर वेगवेगळी आहेत आणि दोन्हीचा अर्थ वेगवेगळा आहे. सामवेदामध्ये ब्रज साम नावाचे इंद्रस्तुतीचे प्रकरण प्रसिद्ध आहे. सामवेद म्हणजे गायन आणि गायन म्हणजे असणार एक काव्य असतं. मग गायन करताना एखाद्याचं वर्णन करायचंय काव्यामध्ये. मग काव्य म्हणलं की असं ते छंदामध्ये त्याला असं राग लावून आळून स्तुती कशी असते. आता जे गाणे आहेत, भावगीत आहेत, अभंग आहेत, भगवंताच्या गुणाचं वर्णन करणारे, लीलेचं वर्णन करणारे स्तुतीच आहे ना ती. म्हणून इंद्रदेवाने जे इंद्रस्तुतीचे प्रकरण ब्रज सामवेदामध्ये प्रसिद्ध आहे. तर म्हणून ब्रज साम आणि ब्रह्मसूत्र हे दोन अलग अलग आहेत. ओवीत केवळ सूत्र हा शब्द आलाय, परंतु सूत्र शब्द जरी आला असता तरी न्याय जर बघितला, न्याय कोणता, जसं पिष्ट पिशन्याय, दैली दीपकन्याय, इथे न्याय आहेत ना, तसं एक न्याय आहे. जरी पुढचं आणि पाठीमागचा शब्द जरी नाही आला, मागचा शब्द आला तरी असणार त्या पदावरून सुद्धा त्या ठिकाणी त्या नावावरून अर्थ ग्रहण करता येतो. आता भीमसेन, उग्रसेन, धर्मराज हे जे नाव आहेत ना, पण राज सोडलं धर्म म्हणलं, सेन सोडलं भीम धरलं, अर्थ काय होतो भीम धर्म. म्हणजे आम्हाला अर्थ होतो का नाही, तसं सूत्र शब्दाने ब्रह्मसूत्र हे नमूद करायचंय. सांगायचं काय, ब्रह्मसूत्रच. सूत्र जरी म्हणले असले तिथं अर्थ जो आहे हा ब्रह्मसूत्र घ्यायचा. ब्रह्मसूत्र पदे याचा सूत्र एवढ्या शब्दाने श्री ज्ञानेश्वर महाराजांनी उल्लेख केलेला आहे. शिवाय येथील सूत्र शब्दाचे श्री बादरायण प्रणीत आता तो ब्रह्म जिज्ञासा, आता तू धर्म जिज्ञासा इत्यादी शारीरिक सूत्र असा काही टीकाकार अर्थ करतात. पण स्मृतेश्च इत्यादी श्री शंकराचार्यांनी भाष्यामध्ये ठिकठिकाणी प्रतिपादन केलं आहे. अर्थात सूत्र ही भगवद्गीतेच्या नंतरची असल्यामुळं भगवद्गीतेला शारीरिक सूत्राचा आधार घेणं शक्य नाही. म्हणजे गीता अगोदरची, सूत्र नंतरचे, म्हणजे त्या सूत्राला आधार कोण आहे, भगवद्गीता आहे. कारण आता तो ब्रह्मजिज्ञासा इत्यादी सूत्र पौरुषे स्मृती असल्यामुळं, पौरुषे म्हणजे पौरुषे फक्त वेदच आहे, पौरुषे फक्त वेदच आहे आणि वेद म्हणजेच उपनिषद.